अपहरण केलेल्या 3 वर्षीय बालकाचा 20 तासाच्या आत शोध घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात चंद्रपूर पोलिसांना यश. अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महिला फिर्यादिक यांनी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे रिपोर्ट दिली की ते व त्यांचे पती हे बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात राहत असून त्या परिसरात कचरा गोळा करून त्याद्वारे आपली उपजीविका चालवतात. 27 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व तिचा 3 वर्षीय मुलगा व परिवारासह बल्लारपूर रेल्वे स्टेशन समोरील खुल्या पटांगणात झोपी गेले असता रात्रोदरम्यान त्याच्या मुलाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे बल्लारपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन यांनी तपासात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस ठाणे बल्लारपूर याचे 7 वेगवेगळी पथके गठीत केली. 100हून अधिक CCTV फुटेजची तपासणी करून मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे व एका स्थानिक सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी निष्पन्न करून मंचेरियल राज्य तेलंगणा येथे पथके रवाना करण्यात आली. आरोपी एल्लाक्का रायसिंग बुद्धे, राणी विनोद कुमार पसनोटी, संगीता व्यंकटेश पानगंती सर्व राहणार मंचेरियल व इतर 2 पुरुष इसम यांच्यासोबत बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे आले व सदर मुलावर पाळत ठेवली व त्या मुलाचे आईवडील झोपले असताना त्या मुलाचे अपहरण करून एका 4चाकी वाहनात विक्री करण्यासाठी घेऊन गेले व त्या 3 वर्षीय मुलाला आरोपी सातक्का चंद्रया कररे, लावण्या कुमारस्वामी कोना राहणार मंथनी मंचेरियल यांना 3,50,000 रुपयात विकले होते. सदर 5ही आरोपित महिलांना मंचेरियल येथील स्थानिक पोलिसांच्या मदत घेऊन अटक केले असून सदर गुन्ह्यात फरार असलेले 2 पुरुष इसमांचा शोध सुरू आहे. सदर आरोपींकडून अपहरण केलेल्या 3 वर्षीय मुलास ताब्यात घेऊन त्याच्या आईवडिलांना सोपवण्यात आले आहे. मुलाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीने आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत का किंवा कसे याबाबत अधिक तपास सुरू आहे.